हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये. आपण भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायाची चर्चा करत आहोत आणि आतापर्यंत आपण पहिल्या 24 श्लोकांची चर्चा केलेली आहे या आधीच्या भागांमध्ये. आणि आज आपण श्लोक 25 ते 29 ह्या 5 श्लोकांची चर्चा आज करणार आहोत. याच्या आधीच्या भागात आपण पाहिलं भगवान श्रीकृष्ण हे ज्ञान युक्त होऊन कर्म कसं करायचं याबद्दल अर्जुनाशी चर्चा करत आहेत या भागामध्ये, या अध्यायातील. आणि असा व्यक्ती जो अशा पद्धतीने अज्ञानामध्ये नाही तर ज्ञानयुक्त होऊन कार्य करेल, कर्म करेल, त्याची वैशिष्ट्य, त्याचे गुण आणि त्याचे स्तर अशा व्यक्तींचे हे या आधीच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती. त्याचप्रमाणे 24व्या श्लोकात आपण पाहिलं की असा यज्ञ, कारण त्याच्या आधीच्या श्लोकात 23व्या श्लोकात भगवंत म्हणाले की यज्ञाय आचरत कर्म, प्रत्येक व्यक्तीने यज्ञासाठी कर्म केलं पाहिजे. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस, त्याग. त्यामुळे स्वार्थीपणे जीवन न जगता जर त्याग भावनेने जीवन व्यक्ती जगला तर तो जास्त आनंद प्राप्त करेल जीवनामध्ये. तर ह्या यज्ञासाठी एका अर्थाने यज्ञ आध्यात्मिक स्तरावरती पाहिलं तर भगवान विष्णूंचं नाव आहे. त्यांच्या प्रसन्नतेसाठी सर्व कार्य जेव्हा केली जातात तेव्हा त्याला यज्ञ म्हणतात. तर हा यज्ञाचा विषय आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी 24व्या श्लोकात सांगितलं की सर्वात दिव्य स्तरावरचा यज्ञ, ब्रह्मस्तरावरचा, आध्यात्मिक स्तरावरचा यज्ञ हा वर्णन केला, ज्याची आपण चर्चा केली 24व्या श्लोकात. आणि आता 25 ते 29 या श्लोकांमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे कोणते यज्ञ आहेत ज्या यज्ञांद्वारे व्यक्तीला जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होईल. कारण ज्ञान हे त्यागाद्वारे, यज्ञाद्वारे प्राप्त होतं. जेव्हा व्यक्ती अशा पद्धतीने अनासक्त होऊन, जे गुण आपण मागच्या काही श्लोकांमध्ये पाहिले, अशा पद्धतीने जेव्हा व्यक्ती कार्य करेल तेव्हा त्या कार्याद्वारे व्यक्तीच्या हृदयामध्ये एका स्तरावरचं कमीत कमी दिव्य ज्ञान प्रकट होईल. पण व्यक्ती जर स्वार्थीपणे फक्त स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी इतर कुठल्याही जीवांचा किंवा देवदेवतांचा किंवा भगवंतांचा विचार न करता फक्त स्वकेंद्रित ज्याचं जीवन आहे, स्वार्थी जीवन आहे, अशा व्यक्तीच्या जीवनात कधीही ज्ञान प्रकट होणार नाही. हा व्यक्ती जास्तीत जास्त अज्ञानात ढकलला जाईल. त्यामुळे जे ज्ञान आहे ते अशा पद्धतीने सॅक्रिफाईस, त्यागाद्वारे, यज्ञाद्वारे प्राप्त होतं. आणि ज्या स्तरावरचा यज्ञ आहे त्या स्तरावरचं ज्ञान त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. ते कशा पद्धतीने प्राप्त होतं याची चर्चा या पुढच्या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण करत आहेत. तर आपण 25व्या श्लोकापासून सुरुवात करत आहोत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. अध्याय 4 श्लोक 25. दैवमेवापरे यज्ञम् योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञम् यज्ञेनैवोपजुह्वति. तर 24व्या श्लोकात सांगितलं की दिव्य स्तरावरचा यज्ञ काय आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम. तर सर्व आध्यात्मिक स्तरावरचं आहे. तिथे अर्पण करणारा हा जीवात्मा हा स्वतः आत्म्याच्या स्तरावरती जीवन जगत आहे. तो जे अर्पण करत आहे तेही आध्यात्मिक कार्य आहे. ज्यांना अर्पण करत आहेत ते भगवंतही आध्यात्मिक आहेत. त्या अर्पणाद्वारे त्याचं गंतव्यही आध्यात्मिक आहे. अशा पद्धतीने सर्व आध्यात्मिक आहे, दिव्य आहे. पण याहूनही अपरे, दैवम एव अपरे, अपरे म्हणजे इतर. पण काही असेही लोक आहेत की या 24व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे पूर्ण आध्यात्मिक स्तरावरचे यज्ञ करू शकणार नाहीत. ते लोक वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात. ते कुठल्या प्रकारचे हे या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते. इतर जे योगीजन आहेत ते देवतांची पूजा करण्यामध्ये यज्ञ करतात. पर्युपासते, त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात, म्हणजे देवतांना अर्पण करतात. या सर्व गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टी त्याची चर्चा पुढे आहे. द्रव्य यज्ञ, दान यज्ञ, तपोयज्ञ आदी आदी. आणि ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेन
एव उपजुह्वती. आणि दुसरे अजून जे आहेत ते ब्रह्म अग्नौ, परमसत्याच्या अग्नीमध्ये यज्ञम यज्ञेन एव उपजुह्वती अर्पण करतात. तर इथे आचार्य त्यांच्या व्याख्यानमध्ये सांगतात की इथे चर्चा होते जे कर्मयोगी आहेत आणि जे ज्ञान योगी आहेत त्यांची चर्चा होत आहे, की जे देवदेवतांना यज्ञ अर्पण करतात भौतिक लाभासाठी ते त्या कर्मयोगी स्तरावरती आहेत, आणि जे ज्ञानयोगी आहेत ते त्यांच्या ब्रह्मज्ञानाच्या अभ्यासाद्वारे किंवा ब्रह्मज्ञानाद्वारे या यज्ञामध्ये भाग घेतात. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात, आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. तात्पर्य: पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन काम करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. पण इतर असे लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात, आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंतांच्या निर्विशेष तत्वाप्रित्यर्थ यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यात्कारी वर्गीकरण दर्शवितात. वस्तुतः यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय. आणि भगवद्गीतेतच पुढेही भगवान श्रीकृष्ण म्हणतील की जे लोक देवदेवतांचीही पूजा करतात ते एका दृष्टीनं माझीच पूजा करत आहेत, पण ती कशी करत आहेत? अविधिपूर्वक करत आहेत. विधिपूर्वक भगवंतांची पूजा काय? तुम्ही सरळ भगवंतांना जा आणि त्यांना सर्व गोष्टी अर्पण करा. पण अविधिपूर्वक म्हणजे तुम्ही साक्षात भगवंतांकडे न जाता देवदेवतांची पूजा जरी केली तरी ते सुद्धा भगवंतांचेच प्रतिनिधी आहेत. पण अशा पूजेद्वारे त्या व्यक्तीला त्या देवदेवता भौतिक लाभ देऊ शकतील, पण दिव्य आनंद प्रदान करू शकणार नाहीत, कारण ती शक्ती त्यांच्याकडे नाहीये. मुक्ती प्रदाता सर्वेशाम विष्णुरेव न संशयः शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हे बाह्यात्कारी वर्गीकरण आहे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ. म्हणून आपण पाहाल देवदेवतांच्या पूजेनंतर सुद्धा इतर ठिकाणी सुद्धा शेवटी भगवान विष्णूंचं नाम, हरिनाम हे गायलं जातं अनेक ठिकाणी. आपण पाहतो आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आता गणपती होऊन गेले, तर गणपतीमध्ये सुद्धा गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण वेगवेगळे मंत्र म्हणतो, ते भगवन नामाचे मंत्र आहेत सर्व. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यत् यत् सकलम परस्मै कुणाला? नारायणाय इति समर्पयामि. अच्युतम केशवम राम नारायणम, कुणाची नाव आहे ती सगळी? कृष्ण दामोदरम. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र किंवा हरे राम आदी म्हणून काही जण म्हणतात. तर शास्त्रांमध्ये ही काय म्हणता येईल त्याला एक पद्धती दिली गेली आहे, ज्याद्वारे जरी काही लोक आसक्त असतील अशा पद्धतीने देवदेवतांची पूजा करण्यामध्ये आणि भगवंतांकडे जात नसतील, तरी त्यांचंही शुद्धीकरण होऊन त्यांना भगवंतांपर्यंत आणलं जावं ही योजना केलेली आहे. म्हणून हे सर्व बाह्यात्कारी वर्गीकरण आहे. वस्तुतः यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय, हा खरा उद्देश आहे यज्ञाचा. श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात. सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात: भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. कृष्ण भावना भावित व्यक्ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र, सूर्यदेव इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात. आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तित्वाचा यज्ञ करतात. देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत. हे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात भौतिक लाभासाठी. अशा लोकांना बहुईश्वरवादी, ज्याला पॅनथेइझम म्हणतात, किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात.
पण जे इतर लोक परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करतात आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती समजतात, ते स्वतःचे अस्तित्व ब्रह्म अग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात, वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करतात असं त्यांना वाटतं. हे पुढे काही ठिकाणी लिहिलेलं आहे शास्त्रांमध्ये. पण तो वैयक्तिक अस्तित्वाचा अंत कधीच होत नाही. ते करण्याचा प्रयत्न करतात एका दृष्टीने. असे निर्विशेषवादी परमसत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात. दिव्य स्वरूप काय आहे, जे भौतिक नाहीये, नैती नैती, हे नाही हे नाही हे नाही, हे भौतिक आहे, हे भौतिक आहे, भौतिक आहे, आणि मग परमसत्य आध्यात्मिक आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सकामकर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञ अग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे, जे ब्रह्म अग्नीमध्ये अर्पिले जाते. परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावना भावित भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ सर्वस्व यज्ञ अर्पित करतो. सर्वस्व यज्ञ अर्पित करतो. याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व श्रीकृष्णा प्रित्यर्थ यज्ञ अर्पित होते. म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय. परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही. तर प्रत्येक जण थोडक्यात काय, आपल्याला आयुष्यामध्ये जर उच्च स्तरावरचं काही पाहिजे असेल तर आपल्याला निम्न स्तरावरच्या काही तात्पुरत्या सुखांना तिलांजली द्यावी लागेल. एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळवायचे असतील तर त्याला त्याच्या इतर इच्छांना, की बाहेर जाऊन खूप खेळायचे किंवा खूप वेगवेगळे पदार्थ खायचे ज्याद्वारे अभ्यासाकडनं त्याचं दुर्लक्ष होऊ शकतं, अशा गोष्टींना त्याला दूर ठेवावं लागेल जर त्याला काहीतरी चांगलं प्राप्त करायचं असेल जीवनामध्ये. तर त्याचप्रमाणे मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जीवात्म्याला जर दिव्य स्तरावरचा आनंद प्राप्त करायचा असेल तर तात्पुरत्या काही गोष्टींना यज्ञ करावा लागेल, म्हणजे त्याग करावा लागेल, सॅक्रिफाईस करावं लागेल त्याला. ते जेव्हा होईल तेव्हा व्यक्तीला दिव्य स्तरावरचा आनंद प्राप्त होईल, हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या म्हणजे हे या पूर्ण विभागामध्ये भगवद्गीतेच्या चर्चा करण्यात आलेला आहे. आणि वेगवेगळ्या स्तरावरचे लोक कशा पद्धतीने, ज्यांना भौतिक लाभ हवाय ते देवदेवतांचे यज्ञ करतील. यज्ञ करणे याचा अर्थ त्या गोष्टींचा त्याग करणे, त्या दुसऱ्या व्यक्तीला ते अर्पण करणे. आणि यज्ञांद्वारे जे अग्नियज्ञ आहेत, अग्नीद्वारे जे यज्ञ केले जातात, तिथे जी आहुती दिली जाते ती पोहोचते देवदेवतांपर्यंत, त्याचा लाभ त्यांना होतो. म्हणून आपण मागे पाहिलं जे यज्ञ चक्र आहे, दुसऱ्या अध्यायात आपण पाहिलं यज्ञ चक्र, तिसऱ्या अध्यायामध्ये तिथे चर्चा होती की कशा पद्धतीने जेव्हा कुठला श्लोक येतो, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. यज्ञ जर केला गेला तर पर्जन्य होईल, तर देवदेवतांचे आशीर्वाद मिळतील, पृथ्वीवरती सर्व गोष्टी व्यवस्थित चालतील. कलियुगामध्ये यज्ञ होणं बंद झालेलं आहे, त्यामुळे अतिवृष्टी किंवा दुष्काळ किंवा नैसर्गिक आपदा, नैसर्गिक विपत्ती ज्या येत आहेत त्या ह्या कारणामुळे. कारण या यज्ञाद्वारे देवदेवता ह्या प्रसन्न होतात. भौतिक यज्ञांद्वारे सुद्धा आध्यात्मिक गोष्ट जर एक वेळ बाजूला ठेवली तर माणसाने भौतिक या जगाची मॅनेजमेंट सुद्धा कशी चालू आहे त्याचा विचार केला पाहिजे. देवदेवतांना शक्ती मिळते मृत्यू लोकात केलेल्या यज्ञांद्वारे, आणि आपल्याला त्याचा लाभ होतो देवदेवतांद्वारे. त्यानंतर त्यांच्या शक्तीद्वारे मृत्यू लोकाची काळजी घेतली जाते. ते इंटरडिपेंडन्स आहे. जसं आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि जे वनस्पती आहेत ते ऑक्सिजन सोडतात आपल्यासाठी बाहेर, तर तो इंटरडिपेंडन्स आहे. तो देवदेवतांमध्ये आणि मृत्यू लोकातल्या या लोकांवरती असलेल्या लोकांमध्ये सुद्धा आहे. मग देवदेवतांसाठी जे भौतिक यज्ञ केले जातील त्याचा भौतिक लाभ देवदेवता मृत्यू लोकातील लोकांना देतील. पण भगवंतांसाठी यज्ञ केले तरीही देवदेवता तेवढाच लाभ देतील आणि त्याहून जास्त ते अजून आनंदी होतील, कारण तेही त्याच भगवंतांचे अंश आहेत, त्यांचेच भक्त आहेत. त्यामुळे देवदेवतांचे यज्ञ केल्याने फक्त देवदेवता प्रसन्न होत आहेत. भगवंतांप्रती त्याचा थोडासा अंश, त्याच्यात जे काही थोडेसे मंत्र असतील भगवंतांना आठवलं जाईल थोडंसं, तेवढाच आपला संबंध भगवंतांशी प्रस्थापित होईल. पण जर भगवंतांप्रित्यर्थ यज्ञ केला तर त्याद्वारे यस्मिन तुष्टे जगत तुष्ट्या, सर्व जग तुष्ट होईल, देवदेवताही तुष्ट होतील. तर या गोष्टी आपण समजून घेणं महत्वाचं आहे.
तर हे झाले कर्म योगी जे भौतिक गोष्टी इच्छितात, त्यानंतर जे ज्ञान योगी जे ब्रह्मामध्ये विलीन वगैरे होऊ इच्छितात, कारण त्यांच्या मनामध्ये भय आहे रूपाबद्दल, रूप नष्ट करू इच्छितात. तर ह्या गोष्टींची चर्चा या 25व्या श्लोकात झाली. त्यानंतर 26व्या श्लोकामध्ये वर्णाश्रमाची चर्चा आहे, खास करून आश्रमांची. कारण वर्ण हे सोशल डिव्हिजन आहे, जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही समाजाची काय म्हणता येईल त्याला, एक भौतिक स्तरावरची विभागणी आहे मॅनेजमेंटसाठी, समाजाच्या भौतिक काय म्हणतात आयोजनासाठी. आणि जे आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, ज्याला वर्णाश्रम म्हणतात, 4 वर्ण 4 आश्रम. तर जे आश्रम आहेत 4, ती स्पिरिच्युअल डिव्हिजन आहे, ती आध्यात्मिक डिव्हिजन आहे एका अर्थाने. त्या आश्रमात स्थित होऊन व्यक्तीने आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न केला पाहिजे, म्हणून त्याला आश्रम म्हटलेलं आहे. ब्रह्मचारी आश्रम जसा आहे, संन्यास आश्रम तसाच गृहस्थ ही आश्रम आहे. तिथे भगवंतांचं शरण घेतलं पाहिजे, त्याला आश्रम म्हणतात. त्यामुळे व्यक्ती कुठेही असो, त्याने भगवंतांचं शरण घेतलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू एका सुंदर श्लोकामध्ये म्हणून, अहम विप्रो न च नरपती नापि वैश्यो न शूद्रो नाहम वर्णी न च गृहपती न वनस्थो यतिर्वा. की मी नाहम विप्रो, मी ब्राह्मण नाही, न च नरपती, मी क्षत्रियही नाहीये, नापि वैश्यो न शूद्रो, मी वैश्यही नाहीये, शूद्रही नाहीये, नाहम वर्णी, मी ब्रह्मचारी नाहीये, न च गृहपती, मी गृहस्थही नाहीये, न वनस्थो, मी वानप्रस्थ, न यतिर्वा, मी यती नाही, संन्यासी नाहीये. तर मी कोण आहे? तर गोपीर भरतू पदकमलयोर दास दासानुदास. जे गोपी भरतू आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, पदकमलयो, त्यांच्या चरणांप्रती जे दास आहेत, दास दास अनुदास, त्यांच्या दासांचा दास आहे, ही माझी खरी ओळख आहे. पण तरीही चैतन्य महाप्रभू संन्यास आश्रम, जेव्हा त्यांनी गृहस्थ आश्रमात असताना 24व्या वर्षी संन्यास आश्रम स्वीकार केला, तेव्हा संन्यास आश्रमाचे जे नियम आहेत ते अतिशय कडकपणे त्यांनी पालन केले. गृहस्थ आश्रमात असताना सुद्धा गृहस्थ आश्रमाचे नियम खूप व्यवस्थितरित्या पालन केले. जरी ते असं म्हणत असतील की मी आध्यात्मिक स्तरावरती मी आत्मा आहे, पण तरीही हे जे वर्णाश्रम आहेत, खास करून जे आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, हे आपल्याला एक स्टेबल प्लॅटफॉर्म देतात, ज्याद्वारे आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी एक सुविधा व्यक्तीला उत्पन्न होते त्या ठिकाणी. तर यांची चर्चा इथे करण्यात आलेली या श्लोकांमध्ये. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा 26वा श्लोक. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये टंग ट्विस्टर थोडा. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. श्रोत्र आदीनी, श्रोत्र म्हणजे श्रवण इंद्रिय, श्रोत्र आदीनी श्रवण आदी प्रक्रियेद्वारे इंद्रियाणी अन्ये संयम अग्निषु जुह्वति. ते ब्रह्मचार्यांची किंवा जे विरक्त जीवन जगत आहेत एका अर्थाने, त्यांची चर्चा करण्यात आलेली आहे की श्रोत्र आदीनी श्रवण आदी प्रक्रियेद्वारे इंद्रिय संयम अग्नीमध्ये अर्पण करतात. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवण आदी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती देतात. कारण ब्रह्मचारी, संन्यासी यांच्यासाठी श्रवणाद्वारे समजून घेऊन, म्हणजे दिव्य ज्ञान श्रवण करून, ऐकून, त्याचा साक्षात्कार करून ते समजून घेऊन बुद्धिस्तरावरती आणि त्याद्वारे मनाला नियंत्रित करणे, संयम करणे हे महत्वाचं आहे. त्यामुळे ब्रह्मचारी, संन्यासी यांच्यासाठी श्रवण म्हणजे दिव्य ज्ञानाला जास्तीत जास्त आत्मसात करणे, गुरुकडून किंवा वरिष्ठ भक्तांकडून श्रवण करणे, किंवा जे लिहिलेलं आहे तेही एका अर्थाने श्रवण आहे, जे आपण ग्रहण करत आहोत ज्ञान भगवंतांबद्दलच. तर त्या कीर्तनाद्वारे, श्रवणाद्वारे जो जे इंद्रिय आहेत
आणि जे श्रवणादी प्रक्रिया आहे ती मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती देतात. त्याद्वारे मानसिक संयम ते प्राप्त करतात. तो त्याग आहे त्यांच्यासाठी. पण जे गृहस्थ आहेत, जे घरामध्ये राहत आहेत आणि त्याद्वारे त्या आश्रमामध्ये आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न, जो आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करतो त्यालाच गृहस्थ म्हटलेलं आहे शास्त्राने. जो घरामध्ये राहून दिव्य ज्ञान, दिव्य अस्तित्वाबद्दल विचारही करत नाहीये, फक्त तात्पुरत्या सुखांच्या शोधाच्या धडपडीमध्ये आहे, अशा व्यक्तीला गृहमेधी म्हटलेलं आहे शास्त्राने. जसं मेधी म्हणजे मी मागे सांगितलं होतं, तेल काढण्यासाठी जेव्हा एका बैलाला गोल 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 फिरवतात किंवा जेव्हा धान्याची मळणी वगैरे चालू असते तेव्हा बैलाला त्याच्यावरती तुडवलं जातं बैलाद्वारे. त्या मधल्या एका रॉडला जो शाफ्ट लावलेला असतो बैलाला, ज्याद्वारे बैल त्या बरोबर त्या गोल आकारामध्ये फिरतो, त्याला मेधी म्हटलं जातं. मग असा व्यक्ती जो फॅमिली लाईफ मध्ये आहे, पारिवारिक जीवनात आहे, पण तो फक्त त्याच्याच भोवती फिरतोय गोल 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 गोल. मी, माझं परिवार, माझी पत्नी, माझी मुलं, माझे नातेवाईक, माझा पैसा, माझ्या सुविधा, माझं घर सजवलंय, आता मी हे केलेलं आहे, मग ते केलेलं आहे, मी एवढं अचीव्ह करणार, हे करणार, ते करणार, मग त्याला ग्रहमेधी म्हटलेलं आहे शास्त्राने. असा व्यक्ती त्याच्या पलीकडे काहीच पाहत नाही. पण जो गृहस्थ आहे, तो गृहस्थ आश्रमात आहे, तो गृहस्थ आश्रमात राहून आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यासाठी काय? शब्द आदीन विषयान अन्ये इंद्रिय अग्निषु जुह्वती. आणि इतर इंद्रिय अग्निषु जुह्वती, इंद्रियांचे, इंद्रिय विषयांचे काय म्हणले भाषांतरामध्ये, मानसिक सेवा आणि इतर नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिय विषयांची शब्द आदी विषयान इंद्रिय अग्निषु, इंद्रिय विषयांना इंद्रियांच्या अग्नीमध्ये जे अर्पण करतात. म्हणजे इंद्रिय विषयांचा इंद्रियांद्वारे भोग करण्यासाठी परवानगी आहे गृहस्थाश्रमामध्ये, पण त्याचा अर्पण करतात म्हणजे त्याच्यावरती ते नियमन करतात, त्याच्यामध्ये ते कंट्रोल करतात. इंद्रिय भोग हा त्याची परवानगी दिली गेलेली म्हटल्यानंतर ते सुसाट सुटत नाही. इथे परवानगी आहे. जर आपण याच्याशिवाय राहू शकत नसाल तर ती परवानगी आहे, आणि तेही तितकंच काय म्हणता येईल त्याला, वाखाणण्याजोग आहे, सोपं नाही आहे. असाही व्यक्ती जो अशा पद्धतीने इंद्रिय नियमन करू शकेल तोही खूप महान आहे. याची चर्चा या श्लोकांमध्ये करण्यात आलेली आहे. जे विरक्त जीवन जगत आहे ते अशा पद्धतीने श्रवणाद्वारे समजून घेऊन इंद्रिय विषयांची किंवा इंद्रियांची त्या संयमामध्ये आहुती देतात, म्हणजे इंद्रियांना इंद्रिय भोगामध्ये लावत नाहीत. आणि जे गृहस्थाश्रमामध्ये आहेत ते नियमन करतात, त्याचं नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिय विषयांची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. म्हणून पुढे चर्चा येईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गृहस्थाश्रमामध्ये जे पुढे आपण वाचू तिथे येईल, तिथे मी सांगेन. तर तात्पर्य, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे. मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रिय भोग करण्यासाठी नाही. म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल. ब्रह्मचारी किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. म्हणून हा काळ ब्रह्मचारी जीवनाचा खूप महत्वाचा आहे. पूर्वी गुरुकुलामध्ये पाठवलं जायचं मुलांना. 200-250 वर्षांपूर्वी भारतामध्ये शाळा संकल्पना नव्हती. मी मागे बऱ्याच वेळा बोललो एज्युकेशन सिस्टीम बद्दल वगैरे. त्या गुरुकुलामध्ये खूप सुंदर संस्कार गुरूंद्वारे मुलांवर केले जायचे, वयाच्या 5व्या वर्षापासून वयाच्या 15व्या, 20व्या, 22व्या वर्षापर्यंत. आणि तिथे एवढं छान इंद्रिय संयमन, इंद्रिय नियमन जो व्यक्ती करेल तो पुढे जाऊन आयुष्यामध्ये त्याच्या उदरभरणासाठी काही ना काहीतरी करेल. हे अशक्य आहे की तो काहीच करणार नाही. आणि याही विद्या दिल्या जायच्या गुरुकुलामध्ये. असं नाही की बाकीच्या विद्या नाही दिल्या जायच्या, सर्व विद्या दिल्या जायच्या. आणि त्याशिवाय सर्वात मोठा इथला कार्यभाग असायचा तो म्हणजे
व्यक्तीला इंद्रिय नियमन करण्यास शिकवणे, व्यक्तीला शिस्त लावणे, व्यक्तीच्या जीवनामध्ये दिव्य ज्ञान त्याला प्रदान करणे, ज्याद्वारे जीवन जगण्याचा उद्देश आणि दृष्टिकोन त्याला प्राप्त होईल जीवनामध्ये, हे कार्य तिथं केलं जायचं. आणि त्यानंतर असा व्यक्ती जो हे ट्रेनिंग घेईल तो पुढील आयुष्य अतिशय नियमित पद्धतीने, आनंदित पद्धतीने जगू शकेल. तर हे गुरुच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी जे ब्रह्मचारी आहेत, इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरेर नामानुकीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. तर हे अत्यंत महत्वाचं आहे की हे सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. ब्रह्मचार्यांसाठी खूप जास्त महत्वाचं आहे, पण इतरांसाठी महत्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीचे व्हायब्रेशन्स, ज्या पद्धतीचे काय म्हणता येईल त्याला, ध्वनी कंपन आपण स्वीकार करतो, आणि आजकाल ध्वनी कंपन ही वेगवेगळ्या पद्धतीने, ध्वनी कंपन जेव्हा श्रवण म्हटलं जातं तेव्हा इतरांद्वारे आपण जेव्हा प्रभावी होतो, ते खास करून श्रवणाद्वारे होतं. पण वाचन किंवा व्हिडिओ पाहणे हे सुद्धा श्रवण एका अर्थाने. आपण काय वाचतो, आपण काय पाहतो, काय ऐकतो, कुणासोबत संवाद साधतो, या सर्वांद्वारे आपलं व्यक्तिमत्व घडत जातं. एका तत्वज्ञानं म्हटलेलं आहे की तुमच्या सर्वात जवळच्या 5 व्यक्ती मला सांगा कोण कोण आहेत, मी तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे ते सांगेन त्यावरनं. कारण बरेच जणांनी हे अनुभव केलेला आहे की यू आर ऍव्हरेज ऑफ 5 पीपल हु आर क्लोजेस्ट टू यू इन युअर लाईफ. आपण अशा 5 व्यक्तींचे ऍव्हरेज बनतो, एक 20-20% सर्वांचे, जे आपल्या जीवनात आपल्या सर्वात जवळ आहेत. कारण आपण प्रत्येक जण आपल्या प्रत्येक इंटरॅक्शनद्वारे, प्रत्येक समाजातील आपल्या आदान प्रदानाद्वारे आपण प्रभावित होतो, इन्फ्लुएन्स होतो. आपण असं नाही म्हणू शकत मी काहीही वाचेन, काहीही ऐकेन, कुठेही माझा वेळ वाया घालवेन, काहीही गोष्टी करेन, तरीही मी अविचलित राहिलं पाहिजे, मी विचलित नाही झालं पाहिजे, मी स्थिर राहिलं पाहिजे, माझ्या जीवनात शांती असली पाहिजे, समाधान असलं पाहिजे. हे म्हणजे म्हणजे मी समुद्रात उडी मारली पाहिजे पण मी भिजलो नाही पाहिजे. असं शक्य आहे का? मला नदीमध्ये पोहायची खूप इच्छा आहे पण भिजायचं नाही ना, न भिजता पोहता येतं का? ते शक्य नाहीये. जेव्हा आपण अशा जीवन पद्धतीमध्ये उडी घेतोय आणि म्हणजे वेड्यासारखी धावतायत लोक, कशासाठी धावतायत माहित नाहीये, आणि म्हणतात की डिस्टर्ब झालो, फ्रस्ट्रेट झालो, डिप्रेस झालो, आम्हाला शांती नाही जीवनामध्ये, खूप व्याप आहेत, खूप कटकट आहे, खूप त्रास आहे. तर 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 हे मला नदीत पोहायचंय पण भिजायचं नाही, अशा पद्धतीने झालं. त्यामुळे इथे नियमन महत्वाचं आहे श्रवणाद्वारे, की मी जेव्हा अशा पद्धतीने काही गोष्टी करेन तर त्या गोष्टींद्वारे मी साहजिक प्रभावित होणार आहे. मी जर भांडणच पाहत असेल टीव्हीवरती दिवस रात्र, किंवा मी अशा गोष्टी पाहत असेल आजकाल समाज माध्यमांचे काही सोशल मीडियावरती व्हिडिओज, हे ते इतका 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 कचरा भरलेला आहे. चांगल्या गोष्टी आहेत पण खूप कमी आहेत. आणि आपली स्वाभाविक टेंडन्सी, स्वाभाविक ही प्रतिक्रिया होते की व्यक्ती आमचाही बऱ्याच वेळा अनुभव आहे, 1-2 मिनिटाचा मेल पाठवण्यासाठी आपण लॅपटॉप उघडतो बऱ्याच वेळा आणि 1 तास निघून जातो त्याच्यामध्ये. इकडची फाईल उघड, हे कर, ते कर, व्हॉट्सअप पहा, ईमेल पहा, हे करा, ते करा. 2 मिनिटाच्या कामासाठी मोबाईल उघडतो व्यक्ती आणि कधी अर्धा तास गेला, 1 तास गेला त्याचा समजत नाही. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल, खास करून तरुण पिढीचा. त्यामुळे एवढा सारा कन्स्ट्रक्टिव्ह टाइम पिरियड जस्ट टाइमपास होतोय, इट्स जस्ट गोइंग अवे. खूप सारा वेळ आणि शक्ती त्या ऱ्हास होतोय आणि त्याद्वारे व्यक्तीचं जीवनही भौतिक स्तरावरती सुद्धा खूप खराब होणार आहे काही वर्षांनंतर. अजून आपल्याला मोबाईलचे दुरुपयोग दिसलेले नाहीयेत, या वेव्हचे. ते तर भौतिक स्तरावरचे झाले, मानसिक स्तरावरचे सुद्धा. कारण व्यक्ती सिगरेट ओढल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅन्सर होत नाही त्याला. 10 वर्ष 15 वर्ष सिगरेट ओढल्यानंतर कॅन्सर होतो. दारू पिल्यानंतर 2 दिवसात लिव्हर खराब नाही होत, अनेक वर्षानंतर लिव्हर खराब होतं. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीचा
जे वेव्ज आहेत, रेडिओ वेव्ज आहेत, मोबाईल वेव्ज आहेत, अँटिना वेव्ज आहेत, इंटरनेट वेव्ज, हे ते सगळ्या हे वेव्हद्वारे जो इफेक्ट होतोय ते आता चालू झाले, 10 वर्षांपूर्वी चालू झाली ही टेक्नॉलॉजी. त्याचा इफेक्ट येण्यासाठी एक ठराविक कालावधी जावा लागेल. त्यामुळे म्हटलेलं आहे की 2040 पर्यंत प्रत्येक तिसरा व्यक्ती जगातला कॅन्सरने मरेल, हा एक अंदाज आहे काही डॉक्टरांचा स्टॅटिस्टिक्स मध्ये. कारण एवढ्या सगळ्या भयानक गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत आणि आम्हाला शांत राहायचं. आम्ही विचलित नाही झालं पाहिजे आयुष्यामध्ये. एवढे डिस्टर्बन्सेस आजूबाजूला. हे झालं फिजिकल स्तरावरती. मानसिक स्तरावरती जो इफेक्ट होतोय या सर्व गोष्टींचा, त्याची तर काही गणना नाहीये. त्यानंतर एवढे सगळे प्रॉब्लेम पुढच्या काही वर्षांमध्ये वाढणार आहेत. आणि आम्ही म्हणतो की आम्ही सर्वात प्रगत आहोत आतापर्यंतचे. किती अल्पज्ञ आणि किती मूर्खत्वाची वाक्य आहेत ही, की पूर्वी सगळे ॲबोरिजिन्स होते, आर्यन थेरी वगैरे वगैरे काही काही गोष्टी इतिहासकार चर्चा करतात आणि म्हणतात की आत्ताचा मनुष्य समाज हा सर्वात ऍडव्हान्स्ड आहे. नाही, सर्वात एका अर्थाने मूर्ख आहे म्हटलं पाहिजे. कारण तुमच्या लक्झरीज एवढ्या सगळ्या वाढलेल्या आहेत नेसेसिटीजच्या किमतीवर. यू आर स्पॉइलिंग ऑल नेसेसिटीज फॉर लक्झरीज. जी लक्झरीला काय म्हणतात मराठीमध्ये, तुमच्यासाठी खूप सुखसोयी वाढवल्या तुम्ही, पण ज्या बेसिक गरजा आहेत आयुष्याच्या, महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत, त्या सगळ्या खराब केल्या. हवा खराब केली, पाणी खराब केलं, जमीन खराब केली, बरोबर, तब्येत खराब केली लोकांची. इतक्या सगळ्या गोष्टीच्या बेसिक गरजा आहेत जीवन जगण्यासाठी, एक शांत आनंदी जीवन. इथं येतो, हे सगळं का चर्चा करतो, इथं नियमन येतं. जीवनाचा हेतू जर माहिती नसेल ना, तर मनुष्य त्याच्यासाठी धडपडत धडपडत धडपड धडपड करत ह्याही गोष्टी हिरावून बसेल. स्वच्छ हवा नाही, स्वच्छ पाणी नाही, मनशांती नाहीये लोकांना, हे थोड्या सुखसोयींसाठी थोडी तपस्या नाही करू शकत आहे. म्हणून यज्ञ इथं म्हटलेलं आहे. मनुष्य जीवन हे तपस्येसाठी आहे. मनुष्य जीवन हे गोष्टी सहन करत दिव्य उद्देश जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी. बघा, थोड्या 2-4% लोकांच्या सुखसोयी वाढवण्यासाठी 100% मनुष्यांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, सर्वांच्या मूलभूत गरजांवरती किती मोठी गदा आणली मनुष्य. 2-4% लोकांच्या खूप साऱ्या, कारण एसी सगळे लोक नाही वापरतात, कारमध्ये सर्व लोक नाही फिरत, बरोबर, मोठ्या मोठ्या खाणींमधनं ज्या गोष्टी काढल्या जातात, तेल आदी, ते सर्व लोकांसाठी नाही वापरले जातात. हो, इनडायरेक्टली वापरले जातात, पण डायरेक्टली ज्या सुखसोयींमध्ये वाढ झाली ती 2-4-5% लोकांच्या जीवनामध्ये या जगातल्या. पण त्यांच्या ग्रीडसाठी, त्यांच्या लोभासाठी 100% पॉप्युलेशन, पृथ्वीवरचं प्राणी पक्षी सर्वांच्या मूलभूत गोष्टींमध्ये किती भेसळ झालेली, किती त्यांना त्रास सहन करावा लागणार या सगळ्यांचा. तर ही वस्तुस्थिती आहे. आणि मग ह्याच्यासाठी बरेच प्रयत्न चालू आहेत, लोकांचे चांगले उद्देश आहेत, प्रयत्न करतायत, पण मूळ उद्देश इथे आहे. जोपर्यंत व्यक्ती हा त्याची इंद्रिय नियमित नाही आहेत, इंद्रिय संयमन नाही आहे, तोपर्यंत काहीही प्राप्त होऊ शकत नाही जीवनामध्ये. म्हणून असे जे लोक म्हणतात की पूर्वी एवढे प्रगत लोक नव्हते, तो मूर्खपणा आहे. खूप प्रगत आणि खूप बुद्धिमान लोक होते, त्यांना माहिती होतं मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे आणि त्यानुसार ते कार्य करायचे. तर ही चर्चा करण्याचा उद्देश की इंद्रिय नियमन, आपण कोणीही असो, कुठल्याही आश्रमात असो, मनुष्य जीवन म्हणजे इंद्रिय नियमन करणं हे चुकीचं आहे, हे नाही केलं पाहिजे. माझ्या प्रगतीसाठी हे अयोग्य आहे, हे योग्य आहे, हे प्राणी विचार नाही करू शकत, हे मनुष्य विचार करू शकतात. तर हा फरक आहे. आणि हा लाभ या आश्रम सिस्टीमद्वारे भगवंतांनी बनवलेला आहे सर्वांसाठी. तर जो ब्रह्मचारी आहे किंवा विरक्त जीवन जगत आहे, तो श्रवणाद्वारे दिव्य ज्ञान प्राप्त करतो आणि त्या श्रवणाद्वारे अनुभव करायला जात नाही. नंतर योग्य वेळ आल्यानंतर तो गृहस्थाश्रमात प्रवेश करू शकतो, पण आजकालच्या जीवनासारखं नाही. जोपर्यंत त्याचा विवाह होत नाही तोपर्यंत तो कडक ब्रह्मचर्याचं पालन करतो आणि जीवनामध्ये इंद्रिय नियमन करण्याचा प्रयत्न करतो. मग योग्य वेळ आल्यानंतर तो एका योग्य कन्येशी विवाह करू शकतो आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करू शकतो. आणि काही ब्रह्मचारी हे, ज्यांना नैष्ठिक ब्रह्मचारी म्हटलं जातं, ते जीवनभर ब्रह्मचारी राहण्याचा प्रयत्न करून त्या पद्धतीने जीवन जगू शकतात. तेही शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आता गृहस्थाश्रमाची चर्चा करतायत प्रभुपाद. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा, मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये महत्प्रयासाने संयमित करतात. कारण संयमित करणं ही तितकंच अवघड आहे. जेवढं नाकारणं अवघड आहे, तेवढंच त्या गोष्टीत जाऊन त्या गोष्टी संयमित करून त्याचा उपभोग करणं हे
हे तेवढंच अवघड आहे. लैंगिक जीवन, मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. कारण हाच मैथुन भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे. कारण गृहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो. तिथे सुद्धा आहुती आहे, कारण त्या इंद्रिय भोगाला नियमित केलेले, संयमित केलेले. प्रभुपाद लिहितात मर्यादित आणि नियंत्रित. मर्यादित म्हणजे तुम्ही एका स्त्रीशी विवाह केलाय किंवा एका पुरुषाशी विवाह केलेला आहे, मर्यादित. आणि नियंत्रित त्या विवाह संस्थेमध्ये सुद्धा शास्त्रांमध्ये काही नियम सांगितलेले आहेत. त्यानुसार तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये इंद्रिय उपभोग करू शकता, पण तोही मर्यादित आणि नियंत्रित पद्धतीने. मग तिथेही यज्ञ आहे. तो कधी करणं शक्य आहे? जेव्हा दिव्यत्वाकडे जाण्याचा प्रयत्न असा गृहस्थ व्यक्ती अशी व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष दोन्ही, जे करतील तेव्हा परमदृष्ट्वा निवर्तते. तेव्हा दिव्य स्तरावरचा आनंद जेव्हा प्राप्त होईल, तेव्हा निम्न स्तरावरच्या ज्या सुखाच्या उपभोगाच्या इच्छा आहेत व्यक्तीच्या, त्या कमी होत जातील. संयमित करणे, नियंत्रित करणे, मर्यादित करण्याचा अर्थ असा दात ओठ खाऊन असं नाही. ते स्वाभाविकतः, नैसर्गिकतः ते होईल जेव्हा व्यक्ती दिव्य स्तरावरच्या आनंदामध्ये सहभागी आहे. भगवद्गीतेत ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात पुढे की धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्म अविरुद्ध म्हणजे धर्माच्या अविरुद्ध, म्हणजे धर्मानुसार काम आहे ते मी आहे अर्जुन. म्हणजे गृहस्थ परिवारामध्ये काय म्हणता येईल, कन्या किंवा पुत्र उत्पत्तीसाठी जी कामवासना आहे त्या उद्देशासाठी, आणि त्यांना पुढे मनुष्य जीवनाचा उद्देश त्या पुढच्या पिढीला प्राप्त करून देऊन त्या प्रकारचे संस्कार त्याच्यावरती घडवणं, या उद्देशाने स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येऊन विवाह करतात, तेव्हा तो विवाह त्यांच्या सर्वांच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये हातभार लावतो. हे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचा उद्देश समजून घेतला पाहिजे. आणि जे अशा पद्धतीने गृहस्थ आश्रमात आहेत ते या इंद्रिय विषयांची आहुती इंद्रिय भोगामध्ये देतात, पण मर्यादित आणि नियंत्रित पद्धतीने. श्लोक 27 सर्वजण माया पाठीमागे म्हणा. सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती ज्ञानदीपिते. इथे योग मार्गाची चर्चा केलेली आहे. पतंजली योग मार्गाद्वारे जे इंद्रिय तृप्ती, इंद्रिय नियमन करण्याचा प्रयत्न करतात, ते प्राणवायू याचं नियंत्रण करतात आणि त्याला इंद्रिय संयमाच्या अग्नीमध्ये अर्पण करतात. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात, त्या इंद्रिय आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. तात्पर्य, या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्यगात्मा आणि परागात्मा म्हणून संबोधण्यात आले आहे. जोपर्यंत आत्मा इंद्रिय उपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला परागात्मा म्हणतात. पण जेव्हा आत्मा अशा इंद्रिय भोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्यगात्मा म्हटले जाते. शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो. त्याला पतंजली योगसूत्रामध्ये त्यांचं विवरण करण्यात आलेलं आहे. आणि याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारा येतो. पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते, जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील. या योग पद्धतीनुसार प्रत्यगात्मा हेच अंतिम ध्येय आहे. हा प्रत्यगात्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त केलेला असतो. इंद्रिये आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ, कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जिव्हा
चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी, आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. अपान वायू अधोगामी आहे आणि व्यान वायू आकुंचन प्रसरणाचे कार्य करतो. समान वायू समतोलपणा राखतो. उदान वायू ऊर्ध्वगामी आहे. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो. त्यामुळे या वायूंनाच संयमित करणे हा जीवनाचा उद्देश नाहीये, तर त्या प्राणायामाद्वारे प्राणायाम वायूंना नियंत्रित करणे. सर्वप्रथम यम, त्यानंतर नियम, त्यानंतर योगासन, मग प्राणायाम, आणि याद्वारे व्यक्ती जेव्हा स्टेबल होतो, ती कॅपॅसिटी त्याच्याकडे निर्माण होते याद्वारे. योगासन प्राणायाम हे ध्येय नाहीये अष्टांग योगाचं. ध्येय आहे धारणा ध्यान समाधीमध्ये, जिथे परमात्म्यावरती ध्यान लावलं जातं अष्टांग योगाद्वारे. तर हे सर्व त्याच्यामधले टप्पे आहेत, आणि ह्या टप्प्यांमध्ये सुद्धा त्याला यज्ञ करावा लागतो, ज्याद्वारे तो संयमित करतो या सर्व वायूंना. तिथे सुद्धा त्याला नियमन करावं लागतं. याची चर्चा या श्लोकामध्ये करण्यात आलेली आहे. श्लोक 28 आणि त्यानंतर 29 दोन श्लोक आपण आज पाहणार आहोत. अजून 28वा सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रताः. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून, किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेद अध्ययन करून प्रबुद्ध होतात. वेगवेगळे मार्ग सांगितलेत यज्ञाचे, त्याग पूर्ण जीवनाचे या श्लोकामध्ये भगवंतांनी. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ. द्रव्य यज्ञ म्हणजे स्वतःकडील वस्तूंचा यज्ञ करणे, ते भगवंतांना अर्पण करणे. तपो यज्ञ, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी तप करणे. त्याची चर्चा प्रभुपाद करतात तात्पर्यामध्ये. वेगवेगळे तप आहेत. एकादशी एक तप आहे, चातुर्मास्य तप आहे, वगैरे वगैरे. द्रव्य यज्ञ म्हणजे दान करणे, कष्टाने कमवलेल्या धनाचा दान करणे, हा सुद्धा यज्ञ आहे, खास करून गृहस्थ आश्रमासाठी. योग यज्ञ, अष्टांग योग रूपी यज्ञ आहे, तिथे सुद्धा तपस्या आहे. तथा अपरे, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. स्वाध्याय ज्ञान यज्ञ, स्वाध्याय यज्ञ वेद अध्ययन रूपी यज्ञ, आणि ज्ञान यज्ञ दिव्य ज्ञान मार्गावरती दिव्य ज्ञान प्राप्त करणे. भगवंतांनी एक खूप महत्वाची गोष्ट इथे, की प्रत्येक जीवात्म्याचं एक वेगवेगळी भौतिक जीवनात जेव्हा बद्ध होतो जीवात्मा, तेव्हा त्याच्या अनेकविध वेगवेगळ्या इच्छा असतात. जसं आध्यात्मिक जगतातही भगवंत वेगवेगळ्या नातेसंबंधांमध्ये अनेक जे तिथले भगवंतांचे भक्त आहेत त्यांच्यासोबत आदान प्रदान करतात प्रेमाचं. पण बद्ध स्थितीमध्ये सुद्धा जीवात्म्याच्या ज्या काही वेगवेगळ्या इच्छा आहेत त्या सर्व पद्धतीने प्रकारे भगवंतांनी अरेंजमेंट केलेली, की त्याद्वारे तो हळूहळू त्या दिव्य आपल्या स्वरूपाच्या ज्ञानापर्यंत प्रगती करू शकेल. ही सुद्धा भगवंतांची एक करुणा आहे. कारण या वेगवेगळ्या जीवांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या पद्धती त्या निर्माण केलेल्या आहेत भगवंतांनी, ज्याद्वारे तो व्यक्ती हळूहळू त्या दिव्य स्तरावरती प्रगती करेल. खूप महत्वाचं आहे. तात्पर्य, या यज्ञांचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते. विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात. उदाहरणार्थ धर्मशाळा, अन्नक्षेत्र, अतिथीगृह, अनाथालय आणि विद्यापीठ. इतर देशातही अनेक इस्पितळे, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत, ज्या अन्न वाटप, गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या आहेत. दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात.
काही लोक जीवनातील उन्नत अवस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात. उदाहरणार्थ चंद्रायण आणि चातुर्मास्य. तर या तपस्या सर्वप्रथम दान यज्ञ सांगितला, त्यानंतर द्रव्य यज्ञ, त्यानंतर तपोयज्ञ. या पद्धतींमध्ये विशिष्ट नियमानुसार खडतर व्रतांचे जीवनामध्ये आचरण करावे लागते. चातुर्मास्य व्रताचे आचरण करणारा म्हणजे जुलै ते ऑक्टोबर अंदाजे श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक वर्षातील 4 महिन्यांमध्ये केशकर्तन करीत नाही, विशिष्ट अन्नपदार्थ ग्रहण करीत नाही, दिवसातून 2 वेळा अन्न ग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही, आदी विविध सांगितलेल्या आहेत गोष्टी ज्या पालन करतात. काही जण पायामध्ये चप्पल घालत नाहीत, काही जण आपल्या आवडीचे पदार्थ खाणं सोडून देतो, तोही एक तप आहे. गोड पदार्थ नाही खाणार चातुर्मास्यामध्ये, किंवा दिवसात एकदाच जेवणार, आदी वेगवेगळ्या गोष्टींचे तप व्यक्ती करतो. जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ म्हटले जाते. काही योगी आहेत ते भर उन्हाळ्यात कडक 40, 45, 45 डिग्री तापमानामध्ये चहूबाजूने अग्नी पेटवून त्या अग्नीमध्ये जाऊन ध्यान लावतील, तपस्या करतील, तप. आणि कडक थंडीमध्ये जिथे तापमान शून्याच्याही खाली गेलेले काही ठिकाणी उत्तरेमध्ये किंवा अगदी 1-2 डिग्री आहे, तिथे गंगेच्या एकदम थंड पाण्यामध्ये 1 डिग्री 2 डिग्रीच्या पाण्यामध्ये जाऊन गळ्यापर्यंत जाऊन आतमध्ये जाऊन तपश्चर्या करते. हे तपोयज्ञ झाले. तप शारीरिक सुविधांना दूर करणे एका आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा भौतिक उन्नतीसाठी, दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी इथे सांगण्यात आलेल्या आहेत. इतर असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धती ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हठयोग किंवा अष्टांग योग विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी, खास करून हठयोग जे हठ करून योग करतात. यम नियमाच्या पालनाबद्दल चर्चा होत नाही, तिथे सरळ योगासनासोबत सुरुवात केली जाते. पण ते हठ आहे, हट्ट करून योग करणे या अर्थाने जिथे म्हटलेलं. इत्यादी योग पद्धतींचे आचरण करतात. काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. या सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धींप्रित्यर्थ केलेले यज्ञ असे म्हणतात. अन्य लोक आहेत जे निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे, विशेष करून उपनिषद आणि वेदांत सूत्र किंवा सांख्य तत्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात. या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अध्ययन रूपी यज्ञ म्हटले जाते. हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नत अवस्थेच्या शोधात असतात. पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे, कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्ताच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे, या सर्व यज्ञांच्याही पलीकडे आहे, कारण ती पूर्णपणे दिव्य स्तरावरती आहे. सरळ भगवंतांची थेट संबंध व्यक्तीचा आहे. पुढच्या श्लोकामध्ये त्यात प्रभुपाद की दिव्य स्तरावरतीच व्यक्ती चालू करतो आध्यात्मिक जीवन कृष्ण भावनेमध्ये किंवा भक्ती मार्गामध्ये, आणि दिव्य स्तरावरतीच प्रगती करत राहतो. ही विशेषता आहे ज्याची चर्चा पुढच्या श्लोकामध्येही करण्यात आलेली आहे. आजचा शेवटचा श्लोक 29वा, त्याच्यात 6 पद आहेत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. अपाने जुह्वति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः अपरे नियताहाराः प्राणान प्राणेषु जुह्वति. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधिस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात.
अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. तात्पर्य, श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हठयोगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो. या सर्व प्रक्रिया इंद्रिय संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात, ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. अपान वायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो. प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो. प्राणवायू अपान वायूमध्ये अर्पण करणे, उच्छ्वास हात येणारा श्वासामध्ये अर्पण करणे या क्रियेला रेचक म्हटले जाते. जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात, तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो. बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो. कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेकानेक वर्षांनी वृद्धिंगत करतात. परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात. त्याची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते. म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतःच भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो. यामुळे तो दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करीत नाही. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे 14व्या अध्यायात तो तात्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्म भूयाय कल्पते. भगवंतांच्या विशुद्ध भक्तीपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो, तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तात्काळ ब्रह्म स्तरापर्यंत उन्नत होतो. आध्यात्मिक स्तरापर्यंत उन्नत होतो. कृष्ण भावना भावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो. म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्ती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिव्हा नियंत्रित करणे ही सुरुवात आहे, आचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि भक्तियोगामध्ये हे अगदी सहजपणे केलं जातं व्यक्तीद्वारे. श्रील रूप गोस्वामी त्यांच्या उपदेशामृत ग्रंथामध्ये सांगतात, वाचो वेगम मनसः क्रोध वेगम जिह्वा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषहेत धीरः सर्वामपि मां पृथिवीं सशिष्यात्. हे 6 प्रकारचे वेग आहेत. वेग म्हणजे तीव्र इच्छा इंद्रिय तृप्ती करण्याची. हे कुठले कुठले 6 वेग आहेत? वाचो वेगम, वाचा बोलण्याचा वेग आहे. वेग म्हणजे स्पीड नाही, तो मराठीतला वेग आहे तो वेग नाही. वेग म्हणजे एक तीव्र इच्छा, एक खूप काय म्हणता येईल त्याला, एक ओढ कार्य करण्याची, भौतिक सुख प्राप्त करण्याची. ते वेग आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तर पहिला आहे वाचो वेगम, बोलणे. एक आपल्या शरीरातला छोटा अवयव आहे ज्याला म्हटलं तर, ज्याच्यामध्ये हाड नाहीये पण तो खूप हाडे तोडू शकतो असा अवयव आहे जीभ. त्यामुळे वाचो वेगम. मनसः, मनाचा वेग, मन ही एक इंद्रिय आहे. वाचो वेगम मनसः क्रोध वेगम. क्रोध हा एक वेग आहे, ही एक ओढ आहे जी नियंत्रित करणं खूप अवघड आहे. वाचो वेगम मनसः क्रोध वेगम. जिव्हा वेगम, जिव्हा जीभ. आता वाचाही म्हटलेले, जिव्हाही म्हटलेले, कारण जिव्हेची 2 कार्य आहेत, बोलणे वाचा आणि जिव्हा म्हणजे रस. एक शब्द आहे आणि एक रस आहे. जे इंद्रिय काय म्हणता येईल त्याला, जे तन्मात्रा आहेत, इंद्रियांची विषय भोग आहेत,
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, त्यामधले शब्द आणि रस दोन्ही जिभेशी संबंधित आहेत. आणि शब्दही तिथून निघतो आणि रसही जीभच आपली चाकते. त्यामुळे वाचो वेगम, मनसहा क्रोध वेगम, जिव्हा वेगम. दुसरं जे कार्य जिभेचं त्यावरती नियंत्रण ठेवणे. जिव्हा वेगम, उदर वेगम, पोट, आणि उपस्थ म्हणजे जे जेनायटल्स किंवा जे व्यक्तीचे प्रायव्हेट पार्ट्स आहेत, त्याला उपस्थ म्हटलेलं आहे. तर ह्या सर्वांचं नियंत्रण करणं हे खूप अवघड आहे. आणि आचार्य हेही सांगतात, प्रभुपाद लिहितात तात्पर्यांमध्ये, त्या उपदेशामृत ग्रंथामध्ये, की जिव्हा, उदर आणि उपस्थ तिन्ही एका रेषेत आहेत. त्यामुळे जेव्हा जिव्हा नियंत्रित होईल तेव्हा उदर नियंत्रित होईल, जेव्हा उदर नियंत्रित होईल तेव्हा उपस्थ नियंत्रित होईल व्यक्तीचा. त्यामुळे जिव्हा नियंत्रित करणे हे खूप मोठं. इथे प्रभुपाद तेच लिहित आहेत, जेव्हा कृष्ण प्रसाद व्यक्ती ग्रहण करेल तेव्हा साहजिकच त्याचा इंद्रिय निग्रह होईल. आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरतं आध्यात्मिक प्रगतीसाठी. कारण मी कुठे म्हटलं, परवा एका प्रोग्राम मध्ये म्हटलं की एक डॉक्टर आहेत, ते सांगतात की आयुर्वेदिक डॉक्टर, तुम्ही जे जेवण करता, खास करून जे काय म्हणतात त्याला, ओव्हर इटिंग, जे जास्त जेवण जास्त खातात, जिभेवरती ज्यांचा संयम नाही, पण प्रत्येक जण काय म्हणतात त्याला, आपण या संघर्षातनं जात आहोत. जिभेवर कंट्रोल करणं सोपं नाहीये. पण ते मजेत म्हणाले की तुम्ही जेवढं खाता त्यातलं 1/4 हे तुमच्या शरीराला मेंटेन करतं, तुमच्या शरीराची काळजी घेतं 1/4, आणि 3/4 तुमच्या डॉक्टरची काळजी घेतं. 1/4 ऑफ व्हॉट यू ईट मेंटेन्स युअर बॉडी अँड 3/4 मेंटेन्स युअर डॉक्टर. तर त्याद्वारे जर जिभेवर नियंत्रण नसेल तर शरीर नियंत्रणात राहणार नाही. शरीर नियंत्रणात नसेल तर फक्त शरीराची काळजी घेण्यामध्येच मनुष्याचं जीवनाचा वेळ जाईल. आध्यात्मिक प्रगतीसाठी मनुष्य विचार करू शकणार नाही. तर उदरावर नियंत्रण नसेल तर व्यक्ती ओव्हर इटिंग करेल, खूप गोष्टी खाईल जास्त, तेव्हा अनेक समस्या उद्भवतील. श्रील प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये लिहितात, आजारी पडण्याची 3 मुख्य कारणं आहेत या कलियुगामध्ये. प्रभुपाद लिहितात, पहिलं आहे and then uncleanness. What was first? 3 कारण येतात प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये भागवताच्या. पहिलं कारण आहे इम्प्रॉपर लाईफस्टाईल, चुकीची जीवन पद्धती, प्रभुपाद लिहितात. दुसरं कारण प्रभुपाद लिहितात ओव्हर इटिंग, खूप जास्त खाणे, गरजेपेक्षा जास्त. आणि तिसरं सांगतात अनक्लिनलीनेस, अस्वच्छता. या 3 गोष्टींद्वारे व्यक्ती आजारी पडतो. मुख्य कारण आहेत ही. तर यामध्ये ओव्हर इटिंग एक आहे, ज्याद्वारे व्यक्ती भौतिक स्तरावरही कष्ट सोसेल आणि आध्यात्मिक प्रगती. कारण मी मागच्या एका प्रोग्राम मध्ये सांगत होतो रविवारच्या की अमेरिका इज फॅटेस्ट कंट्री, सर्वात जाड मनुष्य, जाडजूड मनुष्य अमेरिकेत आहेत. अमेरिकेमध्ये जाडी कमी करण्यासाठी जेवढा पैसा खर्च केला जातो एका वर्षामध्ये, ती धनराशी किंवा तो पैसा हा संपूर्ण जगातील जर जी भूकमारी आहे किंवा अन्नाची कमतरता आहे काही ठिकाणी, ती मिटवण्यासाठी जेवढा पैसा लागेल त्याच्या 40 पट पैसा अमेरिकेमध्ये जाडी कमी करण्यासाठी वापरला जातो. जाडी कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये तो पैसा वापरला जातो एवढा. म्हणजे का किती विषमता आहे फक्त या एका अवयवाद्वारे. तर हे सोपं नाहीये. जेव्हा इथे नियंत्रण होत जाईल तो, आणि भक्ती मार्गावरती कृष्ण भावनेमध्ये हे नियंत्रण सोपे. प्रभुपाद म्हणाले, चॅन्ट हरे कृष्ण, टेस्ट कृष्ण प्रसाद अँड युअर लाईफ विल बी सक्सेसफुल. ज्याद्वारे व्यक्ती नियमन करू शकेल आणि या नियमनाद्वारे व्यक्ती भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. म्हणून शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे. इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही. जोपर्यंत व्यक्ती इंद्रिय संयमन करणार नाही, जे मनुष्य जीवनाचं एक खास कॅपॅसिटी मनुष्यांना देण्यात आलेली, तोपर्यंत तो या गोष्टी करू शकणार नाही. ठीक आहे, आपण आज 29व्या श्लोकापर्यंत चर्चा केली. पुढच्या सत्रामध्ये आपण 30 ते 33 हे श्लोक पाहणार आहोत. या सर्व यज्ञांचा पर्पज काय, या सर्व यज्ञांचा हेतू काय, जे यज्ञ आतापर्यंत चर्चा केली ते कशासाठी करावे व्यक्तीने, त्याचा हेतू काय असावा, याची चर्चा पुढच्या श्लोकांमध्ये करण्यात आलेली आहे. आपण पाहिला आज
अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे यज्ञ आहेत, पण जो भगवत भक्त आहे तो दिव्य स्तरावरती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ही सर्व यज्ञ, हे सर्व कार्य करेल. तो कुठल्याही भौतिक स्तरावरच्या उन्नतीसाठी किंवा भौतिक भोगाच्या प्राप्तीसाठी, ज्याची चर्चा आपण केली तशा पद्धतीने यज्ञ करणार नाही. पण तपस्या सगळीकडे आहे. तुम्हाला भौतिक भोग जरी प्राप्त करायचा असेल इथे तरी तपस्या आहे, किंवा आध्यात्मिक जगात जायचं असेल तरी सुद्धा तपस्या, इंद्रिय संयम केला पाहिजे. कुठल्याही स्तरावरचं यश प्राप्त करायचं असलं या जीवनामध्ये तर तपस्या आणि इंद्रिय संयम हे गरजेचं आहे. पण कशासाठी ते करायचं हे व्यक्तीने त्याच्या बुद्धीद्वारे ठरवलं पाहिजे. दिव्य आनंद प्राप्तीसाठी करायचंय का पुन्हा तात्पुरत्या क्षणभंगूर सुखांसाठी तपस्या करायची? कारण तपस्या तर करायची आहे, तपस्या तर होणार आहे जीवनामध्ये. मग एकाच वन शॉट मध्ये फायनल डेस्टिनेशन प्राप्त करून भगवंतांचा दिव्य प्रेममयी सेवा आनंद प्राप्त करायचा का तात्पुरत्या गोष्टींसाठी लढत राहायचं जीवनामध्ये? हा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे. तो चॉईस भगवंतांनी दिलेला आहे प्रत्येकाला. हरे कृष्ण. आपण आज इथे थांबू. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.